नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे साऊथ इंडियन टाईप टोमॅटो रस्सम। त्यासाठी हे 4 टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यामध्ये आता हे आपण टोमॅटो उडेपर्यंत पाणी घालून हे साधारण 6-7 मिनिटं चांगले वाफवून घेणार आहे। वाफवून हे थंड करून घेऊया। पहिल्यांदा बघा कशी छान उकडलेली आहेत। आता ह्या टोमॅटोची पहिल्यांदा आपण ही साल काढून घेऊया। चांगली उकडलेली असल्यामुळे अशी साल कशी पटकन निघते बघा। अशी सगळ्या टोमॅटोंची मी साल काढून घेते। सगळ्या टोमॅटोंच्या साली काढून घेतल्यानंतर हे आता मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण बारीक करून घ्यायचं आहे। त्याची आता पाणी न घालता अशीच पेस्ट करून घ्या। बघा टोमॅटोची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे। आता त्यामध्ये टाकायला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। हे आपण 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। हे 8 मिरे आणि ह्या 2 हिरव्या मिरच्या हे जाडसर आपण खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे। ही 1 चमचा जिरे पूड आहे, अर्धा चमचा मिरची पावडर आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे। मिरची पावडर आपण मिरच्या वापरणार असल्यामुळे अर्धा चमचा घेतलेला आहे। मिरच्या तुम्ही जर वापरणार नसाल तर तुम्ही अजून ह्याच्यामध्ये वाढवू शकता। वरून टाकायला ही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हा गूळ आणि हा कढीपत्ता आपण फोडणीसाठी वापरणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। बघा आता रस्समच्या फोडणीसाठी आपण कढई गरम करत ठेवली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये पहिल्यांदा थोडंसं तेल टाकून घेणार आहे, कारण हे आपण रस्सम तुपामध्ये फोडणी टाकणार आहे। तूप कसं कढईत टाकल्यानंतर पटकन जळतं म्हणून पहिल्यांदा मी थोडं तेल टाकून घेतले। आता 1-2 चमचे तूप टाकून घेते। बघा आता तेल तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे। त्यात टाकूया ही फोडणीसाठी थोडीशी मोहरी। मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये टाकूया हा पाव चमचा हिंग, आता टाकणार आहे हा कढीपत्ता। आता हे टाकूया आपण मिरची, लसूण आणि मिरे एकत्र आपण हे चेचून घेतले जाडसर, ते टाकून 1 मिनिटभर परतूया। त्यामध्ये आता ओतूया हे टोमॅटोची प्युरी। त्यामध्ये आता आपण टाकणार आहे पाणी। पाणी कसं रस्सम हे साधारण 4 माणसांना पुरेल एवढं होतं, त्या बेतानं तुम्ही पाणी टाकून घ्या। बघा आता ह्यामध्ये मी साधारण हे 3 वाट्या पाणी ओतून घेतलेलं आहे। त्यात टाकूया आता हे जिरे पूड, हळद आणि मिरची पूड। एकसारखं असं हलवून घ्या। त्यात टाकूया आता त्यामध्ये टाकूया हे चवीपुरतं मीठ। वरून टाकणार आहे आपण हे कोथिंबीर आणि हे रस्सम आपण आता 5 मिनिटं गॅसच्या लो फ्लेमवर एकसारखं असं शिजवून घ्यायचं आहे। बघा आता गॅसच्या लो फ्लेमवर आपण याला 5 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर कसं छान झालेलं आहे। हे आता आपण सर्व करूया। बघा चपाती असो, भाकरी असो किंवा भात कशाबरोबरही खायला उपयोग येणारं असं हे रस्सम आपलं तयार झालेलं आहे। बघा याचा थिकनेस पण कसा छान झाला आहे। तुम्ही आजारी आहात, तोंडाला चव नाही, तर तुम्ही हे असंही पिऊ शकता। तोंडाला चव आणणारं असं हे रस्सम रेसिपी आपली तयार झालेली आहे। बघा मैत्रिणींनो, माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत वेगवेगळ्या रेसिपी घेऊन। तोपर्यंत घरचं खा, मस्त राहा। धन्यवाद।